मान्यवरांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो। सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक माननीय अदुर्जी गोपालकृष्णन, प्रसिद्ध चित्रकार डॉक्टर सुधीर पटवर्धन, ज्येष्ठ संपादक कुमारजी केतकर, पुस्तकाचे लेखक अतुल देऊळगावकर आणि नवचैतन्य प्रकाशनचे श्री शरद मराठे, मी मान्यवरांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यावं। ग्रंथ व्यवहाराला नवीन नाही, ग्रंथ प्रकाशन सातत्याने होत असतात, ग्रंथांच्या पुनरावृत्त्या निघत असतात, परंतु आज आपण ज्या पुस्तकाचं स्वागत करण्यासाठी जमलेले आहोत त्या पुस्तकाचा विषय, त्या पुस्तकाचा चरित्र नायक हा मात्र केवळ मराठीच नव्हे तर भारतीय भावविश्वासाठी एक महत्त्वाचा भाग आहे। आपल्या पर्यावरण स्नेही दृष्टिकोनाचा, विचारसरणीचा आणि त्यातून घडलेल्या अनोख्या वास्तुशैलीचा आधुनिक काळावरती ठसा उमटवणारे वास्तुविशारद लॉरी बेकर यांचा परिचय अतुल देऊळगावकर यांनी 20 वर्षांपूर्वी मराठी वाचकांना करून दिला। त्या पुस्तकाची आज ही 6वी आवृत्ती, सुधारित आवृत्ती प्रकाशित होणार आहे आणि म्हणूनच हा प्रकाशन समारंभ अनेक कारणांनी महत्त्वाचा ठरतो। सर्वसाधारणपणे प्रकाशन समारंभ म्हटल्यावरती साहित्य वर्तुळाशी निगडीत अनेक मान्यवर मंचावरती उपस्थित असतात। आज प्रकाशन समारंभ होणारे त्या पुस्तकाचा जो कथानायक आहे तो साहित्याशी निगडीत नव्हता, पण तो कलेशी अतिशय निगडीत होता। वास्तुकलेमध्ये त्याने एक महत्त्वाचं काम करून दाखवलेलं आहे आणि म्हणूनच कला माध्यमातले 2 दिग्गज आज या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत, अतुलजी गोपालकृष्णन आणि डॉक्टर सुधीर पटवर्धन। या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने एक वेगळ्या पद्धतीचं कलाविषयक चर्चा, कलाविषयक संकेत आपल्याला त्यांच्याकडून नक्की ऐकायला मिळतील। या मान्यवरांचं आपण सुरुवातीला स्वागत करूया। नवचैतन्य प्रकाशनचे श्री शरद मराठे यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करावं। माननीय अदुर्जी गोपालकृष्णन, ज्यांच्यामुळे लॉरी बेकर मराठी लोकांना समजला ते अतुल देऊळगावकर, ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम इथे होत आहे त्या अंजली आंबेकर मॅडम प्रेक्षकांमध्ये आहेत का? अकादमीच्या अंजली। यानंतर मी विनंती करतो ह्या पुस्तकाचा मुखपृष्ठ करणारे सतीश भावसार यांना, त्यांनी आमच्याकडून स्वागत स्वीकारावं। सतीशजी। या पुस्तकाचं मुद्रण करणाऱ्या शब्दमाधुरी प्रिंटर्सचे प्रतिनिधी यांना विनंती करतो त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं। प्रतिनिधी यांचं स्वागत। या पुस्तकामध्ये जी छायाचित्र वापरण्यात आलेली आहेत ती मकरंद आंबारे यांनी काढलेली आहेत। मी मकरंदजींना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती अधुरजींच्या हस्ते स्वागत स्वीकारावं। गेली 37 वर्ष सातत्याने विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करण्याची कामगिरी नवचैतन्य प्रकाशन करत आहे। कथा कादंबऱ्यांपासून ते चरित्र आत्मचरित्रांपर्यंत हजाराहून अधिक पुस्तकं नवचैतन्याने प्रकाशित केलेली आहेत। महाराष्ट्र शासनाच्या श्री पु भागवत पुरस्काराने नवचैतन्याचा गौरव झालेला आहे। 1997 साली म्हणजे 20 वर्षांपूर्वी अतुल देऊळगावकर लिखित लॉरी बेकरची पहिली आवृत्ती नवचैतन्याने प्रकाशित केली होती आणि 2017 हे लॉरी बेकर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। या औचित्यावरती ही 6वी सुधारित आवृत्ती आज प्रकाशित होत आहे। मी नवचैतन्य प्रकाशनचे श्री शरद मराठे यांना विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। मला 2 मुख्य व्यक्तींचे सत्कार करायचे आहेत। एक म्हणजे कुठल्या कार्यक्रमाच्या यश निवेदकावर अवलंबून असतं आणि आजचे निवेदक श्री मकरंद यांना मी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो। आणि आज दुसऱ्या अतुल यांच्या सौ इथे खास लातूरून आलेले आहेत, त्यांच्या कन्या सुद्धा झाले आहेत। तर अतुल देऊळकर मिसेस व्यासपीठावर आहे। व्यासपीठावरील सर्व प्रज्ञावंत, कीर्तिवंत आणि यशवंतांचे मी प्रथम नवचैतन्य प्रकाशन यांच्या वतीने आदरपूर्वक
सन्मानपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर समोर असं नसतं असलेले तेवढेच तुल्यबळ यांचे रसिक सन्मान्यांचे सुद्धा मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. मगाशी मकरने सांगितल्याप्रमाणे आज आपण लाडी बेकर या पुस्तकाच्या 6व्या आवृत्तीच्या निमित्त सर्वजण एकत्र उपस्थित राहिलो आहोत. त्यासाठी आपल्या 2 खास प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. एक म्हणजे श्री आदरणीय गोपालकृष्णन. गोपालकृष्णन हे दिग्दर्शन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे म्हणून ओळखले जातात. आपल्या भारतामध्ये अनेक चांगल्या दिग्दर्शकांची परंपरा आहे, त्यामध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. दुसरे आहेत आदरणीय डॉक्टर सुधीर पटवर्धन. पटवर्धन साहेब हे सुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आहेत. याशिवाय ते वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी नावलौकिक कमवलेलं आहे. आता व्यासपीठावरील सर्व विचारवंत आणि आजचे उत्सवमूर्ती अतुलजी हे नंतर या पुस्तकाबद्दल सविस्तर बोलतीलच, परंतु हे पुस्तक नवचैतन्य प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असल्यामुळे आपल्या सर्वांच्या परवानगीने अतिशय थोडक्यात माझे मनोगत व्यक्त करणार आहे. कारण मला माहिती आहे आपण या सर्व विद्वानांचे मौलिक विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहात व आपल्या आवडात मी उत्सुक आहे. प्रथम मी ते नमूद करतो की अतुलजीचे आणि नवचैतन्याचे ऋणानुबंध गेल्या 10 वर्षाचे आहेत आणि ते ऋणानुबंध केवळ एक प्रकाशक व लेखक एवढ्यापुरते मर्यादित नाहीत, ते त्या पलीकडचे नाते आहे. अतुलजींची आतापर्यंत आम्ही 3 पुस्तके प्रकाशित केली आहेत. एक म्हणजे डळमळे भूमंडळ, हे लातूर येथे घडलेल्या भयंकर भूकंपावर आहे. दुसरे आदरणीय स्वामीनाथन भूकंप मुक्तीचा ध्यास, हे शेतीतज्ञ जागतिक कीर्तीचे आहेत, त्यांच्यावर पुस्तक आहे. तिसऱ्या अर्थातच लाडी बेकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात, त्यांचे पुस्तक प्रकाशित केलेले आहेत. अशी 3 पुस्तके अतुलजीने फार अभ्यासपूर्ण अशी लिहिलेली आहेत आणि त्यासाठी खूप अभ्यास त्यांनी केलेला आहे. लाडी बेकर यांनी सामान्य आणि गरीब लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या वास्तुरचना केलेल्या आहेत आणि त्या सुद्धा अति स्वस्त दरात अशा त्यांनी वास्तुरचना केलेल्या आहेत. त्यांनी सामान्य माणसाचे घरं बांधले आहेत, ती अल्प किमतीत बांधले आहेत आणि कुठल्याही नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यापासून त्यांना धोका येणार नाही अशी त्यांनी वास्तू बांधलेली आहेत. आपले वास्तुशास्त्राचे सारे कौशल्य त्यांनी पणाला लावून ते सामाजिक सेवा केलेली आहे. गांधीजींचे सर्वात विश्वासू शिष्य म्हणून लाडी बेकर साहेबांना ओळखले जायचे आणि त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचं समाजकार्य आणि वास्तुशास्त्रातील त्यांची तळमळ बघून स्वतः आदरणीय गांधीजी मोहित झाले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की आपण आपल्या देशात जाऊ नका, भारतातच स्थायिक व्हा, कारण भारताला आपल्यासारख्या वास्तुशास्त्राची फार गरज आहे, कारण भारताची त्यामुळे खूप प्रगती होणार आहे. आणि गांधीजींच्या सूचना त्यांनी तंतोतंत अंमलात आणल्या आणि ते भारतात राहिले. आणि सामाजिक आणि गरीब लोकांचं सेवा करणं हाच आपला श्वास, ध्यास आणि विश्वास हे सतत पुराशी कल्पना बाळगून ते आपले अखेरपर्यंत आयुष्य जगले. आता या पुस्तक निर्मितीमध्ये यांचा आणि हा 16 यशस्वी करण्यासाठी मोलाचा वाटा आहे, त्यांचा इथे नामोल्लेख करणे मी माझे कर्तव्य समजतो. प्रथम म्हणजे आमचे मित्र व नवचैतन्य प्रकाशनाचे संपादकीय सल्लागार श्री सतीश भाऊसार आणि त्यांच्या पत्नी यांनी गेले 1.5 वर्ष या पुस्तकावर खूप मेहनत घेतली आहे. याशिवाय भाऊसार साहेबांच्या मला अनेक 2-3 विशेष गोष्टी सांगायच्या आहेत. भाऊसार यांनी आम्ही आतापर्यंत 1000 पुस्तके आसपास प्रकाशित केली आहेत. त्यापैकी जवळजवळ 600 पुस्तकांची मुखपृष्ठे आणि आतील सजावट मान्य भाऊसार साहेबांनी केलेली आहे. त्यानंतर त्यांच्याबद्दल आमच्याच एका प्रकाशन समारंभामध्ये कंपनीच्या एका प्रमुख वक्त्याने असा उल्लेख केला होता की भाऊसार साहेबांची चित्रकला आणि के लक्ष्मणांची चित्रकला जवळजवळ सारखी आहे. तसेच त्यांनी आता साहित्य क्षेत्रात सुद्धा मुसळी मारलेली आहे. त्यांनी नुकतेच एक बाबूराव आंदोलकरवर 700 पानी पुस्तक लिहिले आहे आणि आम्ही असं ऐकतो की त्याची अगदी अल्पावधीत 2री आवृत्ती सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. तसेच या पुस्तकाचे ज्यांनी मुद्रण केलं
त्या पुण्याच्या आमच्या शब्द माधुरीच्या प्रमुख चेतना वडके आणि नितीन खैरे यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. तसेच आता हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पुन्हा सतीश भाऊसाहेब, मकरंद, अतुलजी, आंबेकर मॅडम आणि पुल अकादमीचे सर्व कर्मचारी, स्टाफ यांचा सुद्धा फार मोलाचे सहकार्य मिळालेले आहे. आणि ह्या कार्यक्रमाचा सोहळा, कौतुक सोहळा पाहण्यासाठी अतुल यांच्या सौ आणि कन्या इथे लातूरून आल्या. त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एकदा व्यासपीठासमोरील सर्वांचे अंतःकरणाने स्वागत करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. लेखक आहेत, त्यांची आम्ही 2 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. एक एडिटर 40 आणि उसरळी वादळ, आणि ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. बाकी ती त्यांची माहिती आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ते ज्येष्ठ श्रेष्ठ संपादक आहेत. त्यांचा आपल्या देशाबरोबर इतर देशांचा सुद्धा राजकीय अभ्यास दांडगा आहे. अनेक त्यांचं वाचन अफाट आणि अचाट असल्यामुळे ते कुठल्याही विषयावर केव्हाही किती बोलू शकतात. मी सुरुवातीला उल्लेख केला की 2017 हे बेकर सरांचं, लॉरी बेकर यांचं जन्मशताब्दी वर्ष. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्यावरील पुस्तकाची 6वी आवृत्ती हा एक खरोखरच अनोखा योग आहे. पण त्यापेक्षा आणखी एक वेगळं महत्त्व या काळाचं आहे. प्रत्येक काळामध्ये काही शब्द असतात आणि त्या शब्दांना खूप काही महत्त्व प्राप्त झालेलं असतं. गेल्या काही महिन्यामध्ये पारदर्शकता या शब्दाला फारच पारदर्शक महत्त्व प्राप्त झालेलं होतं. तसा आणखी एक शब्द गेले काही दिवस महाराष्ट्राच्या एकूणच वेगवेगळ्या शहरांमध्ये फार मोठ्या प्रमाणात चालना झालेला आहे, तो म्हणजे स्मार्ट सिटी. सगळ्यांना स्मार्ट सिटी बनण्याची ओढ लागलेली आहे. पण ती ओढ लागलेली असताना खरी परिस्थिती काय हे जर बघितलं तर जगातली हरित शहरांची जी यादी प्रसिद्ध झाली त्याच्यात भारतातलं, महाराष्ट्रातलंच नाही, भारतातलं एकही शहर नाहीये. म्हणजे आपल्याकडे हरित शहर सुद्धा नाही आहे. आपण स्मार्ट सिटी बनवायची स्वप्न बघतोय. अशा वेळेला लॉरी बेकर यांची गरज जाणवते. कारण एक इमारत बांधताना बहाव्याचं सुंदर फुललेलं झाड तोडायला लागू नये, त्या झाडाचं सौंदर्य, त्या इमारतीतल्या लोकांना त्या झाडाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा म्हणून बेकर सरांनी त्या इमारतीच्या रचनेमध्ये जे बदल केलेले आहेत ते आजही बेकर सरांच्या मधला वास्तुतज्ञ किती निसर्गाशी जवळीक साधणारा होता याची खात्री देणारे. आणि म्हणूनच आज या पुस्तकाचं प्रकाशन होणं ही एका अर्थाने काळाची गरज आहे. अनेकांनी या पुस्तकाचं याआधी वाचन केलेलं आहे. या पुढच्या काळातल्या लोकांसाठी हे पुस्तक नक्की मार्गदर्शक ठरेल. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो, डॉक्टर सुधीर पटवर्धन आणि अधुरजी यांनी या 6व्या आवृत्तीचं प्रकाशन करावं. एक लिहिलेलं आहे कारण नवीन छायाचित्रांची भर आपण घातलेली आहे. मगाशी उल्लेख झाला तसा बेकर यांना आर्किटेक्ट मधले गांधी मानलं जायचं. महात्मा गांधींच्या विचारसरणीचा त्यांच्यावरती जो प्रभाव होता तो प्रभाव कायम त्यांच्या कामातून दिसत होता. त्या कामाचे दाखले देणारे काही फोटो, काही छायाचित्र या पुस्तकात प्रकाशित केलेली आहेत. आणि ही 6वी आवृत्ती एकमेकांना ओळखतो. मी असं म्हणू शकत नाही की स्वप्न सत्य झालं, कारण असं स्वप्न मी कधी बघितलं नव्हतं. म्हणजे अदूर गोपालकृष्णन आणि सुधीर पटवर्धन यांच्या समवेत व्यासपीठ कधी मला सहभागी होता येईल असं मी कधीही स्वप्नात पाहिलं नव्हतं. ते आज वास्तवात आले, याचा एक खूप वेगळा आनंद आहे. या पुस्तकासाठी ज्यांनी मदत केली त्याबद्दल मी सुरुवातीलाच कृतज्ञता व्यक्त करतो. मकरंद लंभारे हा फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूटमध्ये सिनेमॅटोग्राफीचा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तो त्रिवेंद्रमला बेकरांच्या इमारती बघायला गेला आणि त्याचे जे त्यांनी छायाचित्रण केलं ते इतकं अप्रतिम आहे. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी पुस्तकात ही जी नवीन चित्र आली ती केवळ मकरंदमुळे आलेली आहे. सतीश हा खूप जिवलग आणि जुना मित्र आहे, त्यामुळे त्याला काही सांगायला लागत नाही आणि तो सातत्याने या पुस्तकाला मदत करतो. आणि तशीच मदत नवचैतन्य प्रकाशनची शरद मराठे होते. या सगळ्यांमुळं आणि आपण सगळे इथं जे प्रेम करणारे आलात त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे तो होऊ घातलेला आहे. बेकरजी, अदूर गोपालकृष्णन आणि सुधीर पटवर्धन यांच्यात एक बांधणारा खूप वेगळा धागा आहे. बेकरजींनी वास्तुकलेतनं त्यांच्या वास्तूतून आपल्याला सायलेंट स्पेस दिली, शांत स्पेस.
जी आजकाल आपल्याला वास्तुशांती करून मिळत नाही, ती जी शांती असते ती शांती घराच्या डिझाईन मध्ये असावी लागते. ती डिझाईन मधनं कशी शांतता येते, सायलेंट स्पेस म्हणजे काय, हे लॉरी बेकर यांनी त्यांच्या अनेक वास्तूतून आपल्याला दिलेले आहे. सायलेंट लाईट, अतिशय शांत आणि मोहक प्रकाश कसा असू शकतो हे बेकरजींनी दिलं. अदुर्जींच्या चित्रपटातून जी शांतता दिसते, प्रतीत होते, किंवा असं म्हणता येईल की बेकरजींनी फॉर्म्स बदलून आपल्याला शांतता दिली आणि ती डिफॉर्म झाल्यानंतर काय होतं, ही शांतता अदुर्जींच्या चित्रपटातून आणि सुधीरजींच्या चित्रातून आपल्यापर्यंत आलेली आहे. आपल्याला अंतर्मुख करतात हे तीनही, म्हणजे वास्तू बेकरांची वास्तुकला, अदुर्जींचे चित्रपट आणि सुधीरजींचे चित्र हे आपल्याला अंतर्मुख करून विचार करायला भाग पडतात. आणि तिसरं वैशिष्ट्य, या तिघांचीही कला ही स्थानिकतेशी घट्ट नाळ जोडलेली आहे, त्यामुळे ती वैश्विक आहे. म्हणून आज हे दोघं इथं जेव्हा बेकरांबद्दल बोलायला लागले त्याचा एक विशेष आपल्याला आनंद होतोय. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की शांतता, एकांतवास हा किती अवघड झालेला आहे आणि त्यामुळेच बेकरांची जन्मशताब्दी साजरी करत असताना आपल्याला या सगळ्यांची आठवण करणं आवश्यक आहे. आणि यापुढचं जे काही माझं निवेदन आहे ते मी आपल्याला काही चित्रांमधून दाखवणार आहे. पण आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतो तेव्हा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा उल्लेख करतो, परंतु कलेच्या क्षेत्रातील हे तीन दिग्गज ज्यांची जन्मशताब्दी साजरी करतोय ते लॉरी बेकर आणि ज्यांच्या पुण्यतिथीचं 25वं वर्ष आहे हे कुमार गंधर्व आणि सत्यजित राय. या तिघांनीही भारताला उदारमतवाद म्हणजे काय, जो गांधीजी आणि नेहरूंनी आपल्याला एक उन्नत अवस्थेत नेला तो कसा आहे, सुसंस्कृतता म्हणजे काय आणि ती कशी व्यक्त करायची हे आपल्याला या तिघांनीही शिकवलं. परंतु त्या अर्थानं आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही, इथून पुढे तरी आपण ते करणं आवश्यक आहे. बेकरांबद्दल आपल्याला कल्पना आहे, म्हणजे बेकर घडले कसे, तर क्वेकर नावाचा एक ख्रिश्चन धर्मातील एक पंथ आहे ज्याची स्थापना 17व्या शतकातील आहे. अतिशय उदारमतवादी पंथ, ज्या पंथामध्ये असं विचारलं जायचं की पवित्र जागा ही केवळ चर्चच आहे का, बाकीच्या जागा पवित्र नाही आहेत का. त्या येशू ख्रिस्ताने आपल्याला जर जन्म दिला सगळ्यांनाच, तर मग आपण भेदाभेद का करतो, श्रीमंत आणि गुलाब अस्तित्वात का आहे, असे अतिशय मूलभूत प्रश्न विचारून अतिशय वेगळ्या पद्धतीचा निषेध हे क्वेकरपंथीय कायम करत आलेले. मानवतावादी, कमालीचा मानवतावादी दृष्टिकोन याचे संस्कार बेकरांवर विद्यार्थी दशेपासून घडले होते. 1901 साली जगभरामध्ये 2.5 लाख क्वेकर होते. त्यापैकी प्रमुख जर सांगायचे झाले तर डेव्हिड लिन, बेन किंग्सले, जॉन हॉपकिन्स आणि कॅडबरी. हे यासाठी सांगायचे की किती महत्वाच्या व्यक्तींवर या क्वेकर विचाराचा प्रभाव होता. सध्या जेव्हा कुटुंबापासून समाजात आणि देशामध्ये उदारमतवादाची टिंगल, कुचेष्टा, नालस्ती चालू आहे, त्यावेळेला उदारमतवाद काय काय करू शकतो, कलेमध्ये काय करू शकतो, सर्जनशील मध्ये काय करू शकतो याचा जर आपल्याला विचार, आणि त्याची त्यामुळं गरज आहे, समाजाला कायम गरज असते, ती कशी असते हे आपल्याला बेकरांवर, कारण आयुष्य जसं येत गेलं तसं बेकर स्वीकारत गेले, त्यांनी काही लाभलं नाही. 1937 साली ते जेव्हा आर्किटेक्ट झाले तेव्हा ब्रिटनमध्ये ते राहिले असते तर त्यांना प्रचंड करिअर करता आलं असतं, पण ते सोडून 1942 साली ते चीनमध्ये गेले एका मिशनरी उद्देशानं की तिथल्या सैनिकांवर आपण सेवा दिली पाहिजे, कारण तिथं जपान आणि चीनचं युद्ध नंतर सैनिकांची सेवा कोणी करत नव्हतं, ते करायला बेकर तिथे गेले, तिथंच राहिले. आणि आजारी पडल्यानंतर जेव्हा जाताना भारतात आले तेव्हा गांधीजींची भेट झाली आणि गांधीजी म्हणाले की इथल्या तुम्ही झोपड्या बघा आणि इथल्या गरिबांना तुमची गरज आहे. आणि त्यावेळेला ते जाऊन जे परत आले ते थेट भारतवासी झाले. 48 साली त्यांचं लग्न झालं आणि ते त्या काळात नेपाळ सीमेवरच्या पिथौरागड जिल्ह्यातील चंडाक गावाला गेले आणि
1962 पर्यंत ते तिथंच राहिले. वीज नाही, रस्ता नाही, अशा ठिकाणी तिथे राहिले. आणि त्यांच्या पत्नी एलिझाबेथ या डॉक्टर होत्या. आणि जेव्हा तिथल्या रहिवाशांना कळलं की या डॉक्टर आहेत, तेव्हा त्यांची प्रॅक्टिस सुरू झाली सगळी. आणि बेकर हे फक्त पत्नीला मदत करत राहिले. जमेल तेव्हा थोडंफार वास्तुकलेचं काम करत होते. बेकरांचे हे सत्याचे प्रयोग आयुष्यभर चालू राहिलेले आहेत. हे त्यांचं चंडाग मधलं घर, त्यांचं रेखाचित्र आहे. बेकर सुरुवातीपासून असं म्हणत होते की वास्तुकला म्हणजे कॉमन सेन्स आहे. ते कधीही स्वतःच्या कलेचं उदात्तीकरण त्यांनी केलं नाही. हे खूप सोपं आहे, हे खूप साधं आहे. आपण जसं घरात काटकसर करतो तसं प्रत्येक टप्प्यावर काटकसर करता येते, आपण करत नाही. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला निवड असते, आपण करत नाही. आणि आपण बिंडोकपणानं वागतो असं बेकर कायम म्हणायचे. आणि त्या बिंडोकपणाची खिल्ली उडवत ते अतिशय सर्जनशीलतेने त्यांची कला सादर करत गेले. हे भारतातलं पहिलं अनाथ मुलांचं गाव कन्याकुमारी जवळ अळकिया पांडीपुरम आहे. तिथलं हे बालग्राम आहे. आपण कुणासाठी करतोय आणि त्यांना कशी गरज आहे याचा इतका नेमकेपणाने ते विचार करत होते की या अनाथ मुलांना जी जागा आपण देऊ ती कशी वेगळी असली पाहिजे. ही घररचना बघा. आणि त्यांच्यासाठी हा दिलेला एक सभागृह आहे. या सभागृहाची रचना बघा. कुणाला काय दिल्यानंतर त्यांना त्या जागेमध्ये आतून आपल्याला काहीतरी वेगळं वाटू शकतं, ही ती जागेची किमया असते.